आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे। आधी नाशिक, अमरावती आणि आता कोल्हापूर। मुलींची फसवणूक, मग व्हिडिओ बनवून धमकावलं। पीडितेची पोलिसात धाव, आरोपी अटकेत। महिलांवर लैंगिक अत्याचार करणारं नाशिकचं भोंदू खरातचं प्रकरण सध्या चर्चेत आहे। त्यानंतर अमरावतीच्या परतवाड्याच्या अयान प्रकरणाचीही राज्यभर चर्चा होतीये। आता तसाच प्रकार कोल्हापूरमध्ये घडलाय। संशयित आरोपीनं 15हून अधिक मुलींची फसवणूक केलीय। आधी प्रेमसंबंध ठेवले आणि मग त्यांचे व्हिडिओ मित्राला शेअर करत पीडित मुलींना धमकावलं। शाहिद सनदे असं संशयित आरोपीचं नाव आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया। नाशिकमध्ये भोंदू खरातनं महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत अत्याचार केले। हे प्रकरण ताजं असताना अमरावतीच्या परतवाडा इथलं अयानचं प्रकरण समोर आलं आणि आता कोल्हापूर इथल्या हातकणंगलेमध्ये देखील असंच प्रकरण समोर आल्यानं राज्य हादरलंय। कोल्हापूरमधल्या पुलाची शिरोली इथं राहणारा शाहीर समीर सनदे या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। तो हातकणंगले तालुक्यातल्या एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेतो। इथंच त्यानं अनेक मुलींची फसवणूक केल्याचं समोर आलंय। सोबत शिकणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध बनवत तिचा विश्वास जिंकला, मग तिच्यावर अत्याचार केले आणि त्याचे व्हिडिओ बनवले। इतकंच काय तर हे आक्षेपार्ह व्हिडिओ त्यानं मित्रालाही पाठवले। याबाबत कुणाला काही सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही आरोपीनं पीडितेला दिली। यानंतर पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि हे प्रकरण उघड झालं। राजारामपुरी पोलीस ठाण्यात पीडित मुलीनं संशयित आरोपी शाहिद सनदे विरोधात तक्रार केली आहे। पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सनदे तरुणींना लॉजवर घेऊन जायचा, अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि ते व्हायरल करायचा। त्यानंतर बदनामीची धमकी देऊन त्या तरुणींचे सतत शारीरिक आणि मानसिक शोषण करायचा असा आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातल्या पुलाची शिरोली परिसरात शाहिद सनदे या नराधमानं जवळपास 15 मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। एवढंच नाही तर त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ काढले आणि ते मित्रांना पाठवले। ही घटना उघड झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी शाहिद सनदेला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीला पेठवडगाव न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या गुन्ह्यात सनदेचा मित्र शाहरुख देसाई सध्या फरार आहे। आरोपीने शाहरुख सोबत पीडित मुलींचे व्हिडिओ तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे, तर त्याच्याकडे इतर मुलींचे व्हिडिओ असल्याचाही संशय पोलिसांना आहे। कारण गावकऱ्यांनी गाव बंद केलं। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत। तपास योग्य दिशेने चालू आहे। एक आरोपी फरार आहे, त्याला कधीपर्यंत अटक केली जाणार? तपास हातकणंगले पोलिसांना चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे, ते प्रयत्न करतात। आम्ही त्यांना मदत करतोय। जे काय सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे। आता गावकऱ्यांनी काय आपल्या समोर मागणी केलेली आहे ते सांगा। आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत। सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावली। सर, हिंदीमध्ये या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। शाहिदच्या वडिलांनी माफी मागितल्याचा व्हिडिओही समोर आलाय। मुलावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार, मी समीर बोंडला संदे, राहणार शिर्ली पुलाची। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील व शिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शिर्ली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संधीपर्यंत कुठलाही सपोर्ट करत नाही। आम्ही कायम तुमच्या मागे राहू। तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुलाची शिरोली गाव बंद ठेवत प्रकरणाचा निषेध केला। आरोपीनं 15 मुलींचं आयुष्य बर्बाद केल्यानं प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात येते। काय करतंय? हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणते, परंतु निर्णय होत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आम्ही क्षीरसागर साहेब आणि चव्हाण साहेबांना भेटून त्यांना सांगितलं हा एकटा नाही आहे, ह्याच्या मागे कोण आहेत, कुठले लॉज आहेत,
त्याचे परवाने आहेत का, त्यांना कोण आधार कार्ड बघतं का, कुठं व्हिडिओ शूटिंग केलं? एक नाही 10-15 मुलींचं आयुष्य माणसाने बर्बाद केलेलं आहे. थोडे पैसे देतात, मुलींना फसवतात, शूटिंग करतात आणि काय ते करतात. आणि दरम्यान या प्रकरणात आरोपी सनदेचा मित्र फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणानं पुन्हा एकदा लव्ह जिहादवरून कठोर कारवाईची मागणी होतीये.